आणि या साईडला बघा झाडाला हापूस आंबे लागलेले आहेत आणि आंबे खाण्याची या टायमातला असं मजा. चला मस्तपैकी आंबे सकाळ या साईडला मस्तपैकी बघा ताजी ताजी पापलेट आणि सोलट दिसतात तुम्हाला. आता हे बघा या साईडला कटिंग केलेलं आहे ताईने मस्तपैकी डोका आणि शेपटी कटिंग केलेलं आहे. एक नंबर. चला या साईडला हा संध्याकाळचा मार्केट आहे. तर आपण आलेलो आज मच्छी घ्यायला, मावरा घ्यायला आलोय. तर आपण पण काहीतरी आता मावरा घेऊ आणि काहीतरी आज रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. तर चला स्किप न करता पूर्ण बघा. आता चाललंय प्लॅन सोलट घेण्याचा. एकदम ताजे फ्रेश सोलट आहे. कसं वाटा आहे मावशी? 200 रुपये मावशीकडे वाटा आहे. चला एक वाटा घेऊया आपण. त्या साईडला तर लाल कोलबी, टायनी कोलबी बोलतो आपण त्याला. कोलबी घेतलेत 200 रुपये वाटा आहे कोलबीचा आणि सुरमईचे 500-600 रुपये सांगितलेत. मस्त पीस आहे. चला आपण सकाळी उद्या पण व्हिडिओ बनवणार आहोत. आता मासे घेण्यासाठी आपण आलेलो. या साईडला दिसतात शिंगटी दिसतात, शिंगाल्या दिसतात. तर मंडळी हा संध्याकाळचा मार्केट आहे. आता संध्याकाळचं मावरं कमी असल्यामुळे, मासली कमी असल्यामुळे मावरं पण कमी आहे. तर आपण आता हा बघा सोलट घेतोय आणि तुम्ही आलेत मार्जिन करू नका. 200 रुपयाला वाटा आहे. मस्त पीस आहे सोलटचे. चला या ताई आहेत यांच्याकडून घेतल्यात. ताई हाय करा एक. मागील व्हिडिओतला पण ते बघा या 2 ताई आहेत. द्या एक वाटा द्या. सोलट मस्त साईज पण मस्त असतं. आपल्याकडे कोरलेला आपल्याकडे फक्त गणपतीच्या टायमातला सोलट येतात आणि इथे आता जीवनातला सोलट सुरू आहे. 500ला वाटा म्हणजे 100ला एक वाटला. कमी भेटतील. हां चालेल. चला किती पीस आहेत ते? पीस किती आहेत? 11 पीस आलेत. 200 रुपयात 11 पीस. मज्जा. तिथं किशोर वाघे दिसतंय. हा एकदम मस्तपैकी चिकन बिकन घेतलाय. चला आणि आता आपण घेणार आहोत सोलट. आज सोलटचा तुम्हाला काहीतरी नवीन रेसिपी दिसणार आहे. चला सोलटचा कालवण कांजी बिजी मस्तपैकी बनवू. चिकन आणि कांजी दम फुटेचा भाव. या साईडला सिवर्धन मार्केट दिसतंय आपल्याला. हा संध्याकाळचा मार्केट आहे. मावरं कमी असल्यामुळे हे बघा या साईडला माता भगिनी पण आपल्या कमी बसलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची मासली तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार. तर चला सोलट वगैरे आता घेतलेत मस्तपैकी आणि आता जाणार घरी. हा संध्याकाळचा मार्केट आहे आणि या साईडला मावशीकडे बघा सोलट पण दिसतात आणि बघा कोलंबीचे ओरिजिनल सोडे. मावशी कसा किलो आहे मावशी? 2200 तो 2000 2000 रुपये किलो. 2200 2000 पण तो देतील ते कोलंबीचे ओरिजिनल सोडे. हे बघा ही अशी कोलंबी असते त्याच कोलंबीचे सुके सोडे भेटतात. चला आज मार्केटला सोलट दिसतात म्हणून सोलटच घेतले. या साईडला पापलेट वगैरे दिसतात. मावशी नमस्कार. हां जे बघा मावशी आहे. हां उद्या येऊ सकाळी परत. हां चालेल. हा संध्याकाळचा मार्केट आहे. चालेल चालेल चालेल. मावरा कमी आहे ना? हां मावरा कमी असल्यामुळे भाव पण थोडा टाईट आहे. चला चला धन्यवाद. हे बघा हे आपल्या माता भगिनी आहेत. यांची पण यामागे खूप मेहनत आहे. चला तर मस्तपैकी सोलट वगैरे घेतले. तर आपल्याला त्या मावशी 200 रुपये वाटा लावलेला. कमी जास्त होतात. ओळखीचे होते म्हणून 150लाच दिला. चला तर भाव पण केला नाही पण त्याने ओळखीवरच दिला. ओळखतात आपल्याला यूट्यूब चॅनलद्वारे. तर आणि नातलग पण म्हणजे ज्या आपल्या सासवडवाडीचेच होते तर 150 रुपये वाटा दिला त्याने. मंडळी फिश मार्केटच्या बाजूलाच आहे ते भाजी मार्केट आहे. तर आपल्याला आता मच्छी तर घेतली, मावरा घेतले. आता घेणार आहोत आपण काहीतरी मिरच्या कोथमीर वगैरे घेऊ इकडून. चला जे पण सर्वप्रथम जी आपण कोलबी आणलेले आहे, सोलट आणलेले आहेत, प्रॉन्स ते साफ करून घेऊ आणि ज्या प्रकारे आपण सोड्यांची कोलबी टायनी कोलबी सोलतो त्याच प्रकारे ही सोलायची आणि त्यातला जो काला धागा असतो तो देखील काढून घ्यायचा आहे. चला आपण आता सुरुवात केलेली आहे रेसिपीला. सर्वप्रथम कांदा वगैरे घेतलाय. सर्वप्रथम त्यामध्ये टाकलेलं तेल ते गरम केलं. त्याच्यानंतर आपण टाकलेलं लसूण, मिरची आणि कांदा. तो थोडा लाल होईपर्यंत त्याला तांबूस कलर येईपर्यंत थांबायचं आपण. चला आणि बाजूला आहे भाकऱ्या होतात पाण्याच्या ना, रोटे बोलतो आपण त्याला. चला आणि आता कांदा लालसर होईपर्यंत आपण थांबलोय. कांदा पण लालसर झाला आणि आपण जो प्रॉन्स आणलेले आहेत ते एकदम असे बारीक खिम्मा टाईप केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण टाकणार आंबट पण टाकणार. चला
त्यामध्ये ऍड करणार आहोत आपण. आणि ही रेसिपी ताई बनवणार आहे. तर मंडळी त्यामध्ये आपण आता वाफेवर त्याला शिजवणार आहोत. त्यासाठी आपण झाकण ठेवलंय आणि त्याच्यावरती वाफ देण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. चला थोडा वेळ आपण थांबू शिजेपर्यंत. मंडळी आपण 10 मिनिटं त्याला पाण्यावर शिजवलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा त्यामध्ये पाणी सुटलंय. आणि त्याच्यानंतर आपण आता त्यामध्ये ऍड केलेले आहे हळद. त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे आपला घरगुती तिखट कोली मसाला, आगरी कोली मसाला. त्याच्यानंतर टाकला तर आपण गरम मसाला. त्याच्यानंतर आपण चिकन मसाला ऍड करणार आहोत त्यामध्ये. चला हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आंबट टाकणार आहोत आणि कोथिंबीर. मीठ आपण एकदम शेवटला टाकणार आहोत आणि व्यवस्थित ते परतायचं आहे, ढवलायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट एंडिंगला आपण टाकलं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चला आता व्यवस्थित आपण ते परतायचं आहे, एक जीव करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक 5 मिनिटं आणखी थांबायचं आहे. 10 मिनिटं आणखी आपण त्याला शिजवायचं आहे. जे गरम पाणी आहे ते आपण त्याला टाकायचं नाही, त्याने चव जाते. त्यासाठी आपण साधं कोमट पाणी वापरायचं आहे. एक 10 मिनिटं आपण आणखी थांबू, शिजवायचं बाकी आणखी. रेडी आहे ना आपला फायनल रेडी झालेला आहे. पाणी टाकलं तर आणखी 2 मिनिटं शिजवायचं आहे. आणि तर मंडळी आपला फायनली सोड्यांचा बिग प्रॉन्सचा सुक्का तयार आहे. आणि मस्तपैकी ग्रेव्ही पण पाहिजे होती आपल्याला, तर ग्रेव्ही पण बनवली आपण. याला तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चला धन्यवाद. चला फायनली रेडी आहे. तर तुम्ही पण अशी बनवून झटपट रेसिपी करू शकता. तर मंडळी आपला फायनली प्रॉन्स सुक्का रेडी आहे. आणि याला तुम्ही चपातीसोबत किंवा रोटीसोबत सेव्ह करू शकता, खाऊ शकता. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. चला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. आणि आजची रेसिपी आपण जुना त्या सासरवाडीला बनवली आहे आणि ही रेसिपी पांडिताईने बनवलेली आहे. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये.